नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। कायद्यासमोर सर्व समान आहेत असे प्रतिपादन बालविवाह विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर यांनी केले। नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा या अंतर्गत बालविवाह विरोधी जनजागृती मोहिमेची सुरुवात होऊन 2 दिवस उलटून गेले असून पोलीस उपनिरीक्षक पेण पोलीस ठाणे शिल्पा वेंगुर्लेकर यांनी हेमडी, खडकी, फणसवाडी, विनोबानगर या ठिकाणी मार्गदर्शन करताना आदिवासी बांधवांना बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून कायद्यासमोर कुणालाच आरक्षण नाही, कायद्यासमोर सर्व समान आहेत, त्यामुळे आपण आदिम समाजाचे असल्याने आपल्याला बालविवाह करण्याची परवानगी असेल असे कुणाच्या डोक्यात असेल तर आजच ते काढून टाका। बालविवाह केल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई होईल। ही कारवाई होऊ नये म्हणूनच आम्ही आज जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। गुन्हा नोंद झाल्यावर मुलीच्या आणि मुलाच्या दोन्ही कुटुंबियांना त्रास सहन करावा लागतो। त्याचप्रमाणे पोस्को कायद्याची देखील माहिती 4ही आदिवासी वाड्यांमध्ये दिली। त्यानंतर संपादक संतोष मंदा, लक्ष्मण पाटील यांनी बालविवाह म्हणजे काय आणि ते करणे किती चुकीचे आहे याबाबत मार्गदर्शन केले। तसेच पत्रकार राजेश कांबळे यांनी देखील मार्गदर्शन केले। यावेळी शांतता कमिटी सदस्य अमोल घोटणे, पोलीस कर्मचारी किशोर घरत, सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघ, नरेश कडू, आशाताई, मुन्नी देशमुख, कविता भोसले, पांडुरंग पवार, संदीप पाटील, ॲडव्होकेट जेधे आदी सामील होते। खडकी येथे पोलीस उपनिरीक्षक विकास नवरखेडे आणि विश्वास वाघ यांनीही मार्गदर्शन केले। उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा या अभियानाला गेल्या 3 दिवसात उदंड प्रतिसाद मिळाला असून पेण पोलीस ठाणे शांतता कमिटी सदस्य, पेण पत्रकार यांच्या या अभियानाला यश येत आहे। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।